आपण नेता व्हायचं, आपल्याला चमचा नाही व्हायचं. आणि चमच्याचं मी नेहमी सांगतो ते पण उदाहरण तुम्हाला सांगतो की चमच्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो, वाटीत गुलाबजाम आहे, तो पहिल्यांदा कुणाकडे येतो? चमच्यात. गुलाबजाम पहिल्यांदा कुठे असतो? चमच्यात असतो. चमच्याला काय वाटतं? आपल्याला मिळालं. चमच्यासाठी असतो का? गुलाबजाम जात असतो खाणाऱ्याच्या तोंडात. पण चमच्याचं काम काय असतं? वाटीपासून ओठापर्यंत गुलाबजामचा प्रवास घडवून आणणे. बस. खाणाऱ्याचं काय होतं? खाणारा खाऊन मोकळा होतो. खरकटा कोण होतो? चमचा. नाव कोणावर येणार आहे? चमच्यावर. खरकटा कोण आहे? साधा आपण जेवताना विचार करा, ताट वाटी आजकाल लोक परदेशी पद्धतीमुळे आपण चमचे पण वापरतो. आवाज कोण करतं? चमचा. खाणारा शांत आहे, आवाज कोण करतोय? चमचा. तुम्ही लग्नात बघा, आपल्याकडे लग्नात आहेर देतात, रुखवत मांडलं की मुलीला द्यायचे, भांडे द्यायचे, अमुक द्यायचे, घागर द्यायचे, कपाट म्हणजे जग द्यायचे, ग्लास द्यायचे, हंडा द्यायचे, कळशी द्यायची, बरोबर? त्याच्यावर नाव टाकायचे की नाही? काय नाव? की अमुक अमुकला आमच्यातर्फे घागर, हंडा, कळशी, ग्लास, वाटी, फुलपात्र सगळं द्यायचे. या सगळ्या गोष्टीवर नाव टाकायचे. तुम्ही कधी चमच्यावर नाव टाकलेलं बघितलं? इतकी फालतू, इतकी दरिद्री, इतकी होपलेस गोष्ट आहे चमचा. ते व्हायचं कशासाठी? आपल्याला नाही व्हायचं ते. कुणाच्या मागे 50 गाड्या नगरसेवकाच्या मागे घेऊन फिरणारे आपण नसलं पाहिजे. आपल्याला नेताच व्हायचं.